नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की लताला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर ऐश्वर्या आता लताकडे आलेली असते तेव्हा ती सांगत असते, तुला माहिती ना काय करायचं आहे आज. तेव्हा लता म्हणते, हो मला माहिती आहे आणि तू माझी किती काळजी घेतली ना हे मला माहिती आहे. दवाखान्यात असताना तू मला सांगितलं की जानकीने तुला मारण्याचा प्रयत्न केला, तर जानकीने नाही तर तू मला मारण्याचा प्रयत्न केला असं तर लता ऐश्वर्याला सांगत असते. तर ऐश्वर्या म्हणते, तुला कोणी सांगितलं? मी नाही मारण्याचा प्रयत्न केला, तुला जानकीनेच मारण्याचा प्रयत्न केला. पण आता लता म्हणते, नाही तूच प्रयत्न केला मला मारण्याचं. आणि मला सांग माझी मुलगी कोण आहे, खरी मुलगी माझी कोण आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो ना तुलाही तुझ्या मुलीजवळ पोचवते ना मी, थांब आजच्या दिवस थांब फक्त, मग तुला पोचवते मी बरोबर तुझ्या मुलीसोबत. तेव्हा आता इकडे लता म्हणते, तू आहे ना खूप नीच बाई आहे, तुला समजत नाही. अगं तू एका मायलेकींची ताटातूट करते आहे. मायलेकींच्या याला तू म्हणते माझी मुलगी आहे, तू माझी मुलगी नाही आहे. पण तुझ्या तोंडाला तर काळं फासलं पाहिजे. आता लताच्या हातामध्ये ते स्केच असतं मायलेकींचं, ते आता ती लपवून ठेवते, ऐश्वर्याला दाखवत नाही. तर लताला माहिती पडलेलं आहे की जानकीच माझी मुलगी आहे. ऐश्वर्या आता लताला खूप काही बोलत असते, पण लता बिचारी ऐकून घेत असते, कारण तिला आता तिच्या मुलीला भेटायचं असतं. सगळ्यात आधी ती त्याची वाट बघत असते, माझ्या मुलीला मी केव्हा भेटेल आणि केव्हा नाही. पण आता ऐश्वर्याला अजून माहीत नसतं की लताला माहिती पडलं आहे की जानकी तिची मुलगी आहे. पण आता धामसावूनच बोलते आता लता ऐश्वर्याला, जर कधी माझ्या मुलीला काही झालं आणि काही केलं तू तर विचार करून ठेव, कारण तू किती नीच बाई आहे ना हे मला माहिती आहे. तुझे कारस्थानं करून मी पण नीच झाली आहे, पण मी आता माझ्या तोंडाला काळं फासणार नाही, तुझ्याच तोंडाला काळं फासेल मी, थांब तू आता, असं म्हणून आता लता तिथून निघून जाते. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.